नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. सोयाबीन उत्पादकांची हेळसांड यंदा काही थांबायचं नाव घेईना. आता सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हमीभावानं सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. परंतु या खरेदीमध्ये डझनभर अडचणी आहेत. आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की 15% ओलावा असलेलं शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभावानं खरेदी केलं जाईल. तशा अधिसूचना देखील काढल्या होत्या. परंतु अधिसूचना काढून आता 10 दिवस झाले तरी देखील 15% ओलावा असलेलं शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं जात नाहीये. खरेदी केंद्रांचं म्हणणं आहे की तसं पत्र किंवा तसे आदेश आम्हाला अद्यापर्यंत मिळालेले नाहीये. आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आचारसंहिता आणि निवडणुका असल्यामुळे असा निर्णय घेता आला नाही. परंतु या सगळ्या गडबडीमध्ये शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की हा केवळ निवडणुकीपुरता जुमला होता की केंद्र सरकार खरंच शेतकऱ्यांना असा दिलासा देणार आहे. आता आपल्याला आठवत असेल की केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी आले होते. नेमकं याच काळामध्ये सोयाबीनच्या भावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. शेतकरी संताप व्यक्त करत होते. एकतर सरकारच्या खरेदी केंद्रांवरती 12%ची अट असल्यानं म्हणजे 12%च्या ओलाव्यापर्यंत सोयाबीनची खरेदी होत असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना फटका बसत होता. कारण सोयाबीनचा ओलावा हा 15% आणि त्यापेक्षा जास्त होता. शेतकऱ्यांची ही नाराजी लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, आम्ही 12%ऐवजी 15% ओलावा असलेलं सोयाबीन खरेदी करू. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उपायुक्तांनी एक पत्र काढलं, एक अधिसूचना काढली. त्यामध्ये असं म्हटलं होतं की राज्यांनी 15% ओलावा असलेलं सोयाबीन खरेदी करण्याला आमची काही हरकत नाही आहे, तशी परवानगी आहे. परंतु 12%पेक्षा जास्तीचा जो काही भार येणार आहे तो राज्य सरकारने उचलायचा आहे. थोडक्यात काय, आम्ही तर परवानगी देतोय परंतु वरचा भार हा राज्यांनी उचलायचा आहे. थोडक्यात काय, तर राज्य सरकारनेच निर्णय घ्यायचा आहे ते 12%ऐवजी 15% ओलावा असलेलं सोयाबीन खरेदी करायचं किंवा नाही. आता केंद्रानं परवानगी दिल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की लगेचच याची अंमलबजावणी होईल, म्हणजे शेतकऱ्यांचं 15% ओलावा असलेलं सोयाबीन खरेदी केलं जाईल. आता या अधिसूचना निघून जवळपास 10 दिवस झाले. अजूनही 12%च्या ओलाव्यानुसारच खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी केली जाते. मग यामध्ये नेमकी अडचण काय, तर खरेदी केंद्रांचं म्हणणं आहे की आम्हाला अद्यापर्यंत असे कुठलेही आदेश आलेले नाही, म्हणजे लेखी पत्र आलेले नाही आहे. खरेदी केंद्र चालकांनी असं सांगितलं, जर समजा नाफेड आणि NCCFने आम्हाला असं पत्र दिलं की तुम्ही शेतकऱ्यांकडून 15% ओलावा असलेलं सोयाबीन खरेदी करा तर आम्ही लगेच त्याची अंमलबजावणी करू, त्यानुसार खरेदी करू. परंतु अद्याप असं कुठलंही पत्र आम्हाला मिळालेलं नाही आहे. याबाबत आम्ही पणन विभागाकडे चौकशी केली तर पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की राज्यामध्ये निवडणुका होत्या, आचारसंहिता होत्या, त्यामुळे आम्हाला असा निर्णय घेता आला नाही. परंतु आता निवडणुका संपलाय, आचारसंहिता देखील संपली, पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार देखील येऊ शकतं. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये असं पत्र आम्ही नाफेड आणि NCCFला देऊ. कारण नाफेड आणि NCCFला राज्यानं पत्र दिल्याशिवाय ते आपल्या खरेदी केंद्रांना तसे आदेश देणार नाहीत. आता राज्य सरकारनं हे पत्र दिल्यानंतरच 15% ओलावा असलेलं शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभावानं खरेदी केलं जाणार आहे. आता आपल्याला हे देखील पाहावं लागेल की किती दिवसांमध्ये आपल्या राज्याकडून तसं पत्र नाफेड आणि NCCFला जात आहे. कारण वरचा भार हा राज्यांना उचलायचा आहे आणि राज्य सरकारांनी असा निर्णय घेतल्याशिवाय, असं पत्र दिल्याशिवाय 15% ओलावा असलेलं सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी केलं जाणार नाहीये. पण आता केंद्र सरकारनं परवानगी देऊन 10 दिवस झाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे शेतकऱ्यांसाठी काम करतात असा खुद्द ते देखील दावा करतात. परंतु ऐन निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी जो काही आश्वासन दिलं होतं, त्यांच्या मंत्रालयानं जे काही पत्र काढलं, अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये अद्यापही होत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न देखील काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकार हा निर्णय किती दिवसांमध्ये घेऊ शकतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं तसंच इतर योजनांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.